नेम ऑफ द डिवाइस सिंबल, डिवाइस सिंबल का नाम क्या है? त्याच्यामध्ये एससीआर, आयजीबीटी, डायड आणि ट्रायड। आता यामध्ये डायोडचा सिंबल कसा असतो? ओनली वन एक असतो, त्या ठिकाणी हा एक सिंबल असतो या प्रकारचा। ओके, पण आता या ठिकाणी कसं आहे, दोन सिंबल इथे दिसतात तुम्हाला ट्रायड। हे काय आहे? डायड। दोन टर्मिनल असतात M1 M2, त्याला आपण डायड म्हणतो। आता ह्यामध्ये ह्या डायडला ट्रिगरिंग करण्यासाठी ह्या डायडचं काम, म्हणजे जे ट्रिगरिंग पल्स असतात ते जसं जे गेट टर्मिनल आहे डायडचं, त्या डायड मार्फत दिलं, म्हणजे ज्यावेळेस पॉझिटिव्ह सिग्नल असेल तर या मार्गे तो कार्य करतो, ज्यावेळेस निगेटिव्ह सिग्नल असेल तर तो ब्लॉक करण्याचं काम करतो। म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिग्नल दोन्हीचं काम करतो कोण? डायड। ट्रायडला या ठिकाणी तीन टर्मिनल, ट्रायडला तीन टर्मिनल आहेत। कोणते कोणते आहेत? सांगा ते पुन्हा। आता 9 नंबरचा क्वेश्चन, हाऊ मेनी कॅरेक्टर इन हेक्साडेसिमल नंबर सिस्टम? किती असतात कॅरेक्टर? 16 किती? 16 हेक्साडेसिमल मध्ये आपल्याला काय विचारलंय? किती कॅरेक्टर असतात हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं असतं। आता पुढचं काय आहे? विच इलेक्ट्रॉनिक सर्किट जनरेट एसी सिग्नल विदाउट इनपुट? कुठलं इलेक्ट्रॉनिक सर्किट जे की त्याला इनपुट न देता आपल्याला एसी सिग्नल प्रोव्हाइड करते? मग फिल्टर सर्किट असेल, पुढचं कुठलं सर्किट? रेक्टिफायर सर्किट, एम्प्लीफायर सर्किट, आयसोलेटर सर्किट। हे सर्किट तुम्हाला समजून सांगितलं। रेक्टिफायरचं काय काम आहे? एसी टू डीसी कन्वर्टर। ओके, एम्प्लीफायर सर्किटचं लो सिग्नलचं हाय सिग्नल म्हणजे स्ट्रॉंग सिग्नल मध्ये रूपांतरित करणे, आणि आयसोलेटर सर्किट हे काय करतं? आपल्याला एक विदाउट सिग्नल देता एसी जनरेट करून देतं। ओके,